मला सुबोध खानोलकर जो आहे आपला लेखक दिग्दर्शक, तर त्याने आधी फक्त भेटायला बोलवलं आणि त्याने मला अनेक प्रश्न विचारले माझ्याबद्दलचे, जी माझी ऑडिशन होती. सो बेसिकली सीन फार नंतर आम्ही वाचला, पण सुरुवातीला ही वॉज जस्ट चेकिंग की माझ्यात ते कलागुण आहेत का, किंवा ती स्वभाव वैशिष्ट्ये आहेत का जी वंदनाशी मॅच होणारी आहेत. तर ती एक खूप इंटरेस्टिंग पहिली ओळख होती दिग्दर्शकाची आणि अभिनेत्री. असं पहिलंच काय म्हणता येईल, पहिलंच बॉन्डिंग सेशन आमचं खूप स्ट्रॉंग झालं, की जिकडे मी सरेंडर करू शकले की या माणसासमोर मला सरेंडर व्हायला आवडेल, की आता तू सांगशील ती दिशा आणि तू सांगशील तो अभिनय. फारच छान. जेव्हा सुबोधचा फोन आला, म्हणजे मी सुबोध, सुजय आणि ओंकार हे जे थ्री मस्केटियर्स आहेत ओशन फिल्म कंपनीचे, तर मी त्यांना कॉलेजपासून मी ओळखत होतो. तर एक दिवस सुबोधचा फोन आला, म्हटलं सिनेमा करतोय. तर युजली आपली म्हणजे जेव्हा अशी जुनी ओळख असते आणि असा एक फोन येतो, तेव्हा आपण आपसुकच हो मी करायला तयार आहे, जे तू देशील ते, असं एक आपलं एक ॲटिट्यूड असतं. तर मी गेलो आणि त्यांनी समजवलं मला माधव काय, म्हणजे दिलीप काकाचा मुलगा आणि त्यांच्यामध्ये अशी एक रिलेशनशिप आहे. आणि तर असा एक कॅरेक्टर मला कधीच मिळालं नव्हतं. म्हणजे कोकणातलं, मी तसा मराठी आहे, पण कोकणातलं, मग मालवणी बोलणारा दशावतारीचा मुलगा, जो दशावतारी नाही आहे पण त्याचं एक वेगळंच आयुष्य आहे, ज्याच्याविषयी मला काहीच माहिती नाहीये. आणि ही गंमत आहे, म्हणजे आपण जे काम करतो, आपण अशा स्पेसेसमध्ये जातो आणि अशा गोष्टी आपण इम्बाईब करतो जे आपले नाही आहेत, आणि ते आपण आत्मसात करतो आणि ते आपलंसं आपण करून प्रेक्षकांना ते सर्व्ह करतो. बरोबर. तर खूप भयंकर काय म्हणूयात आपण, मला माधव नंतर लक्षात आलं की इनसेन्स जपणं हे किती गरजेचं आहे. म्हणजे आपण जसं आपण कॉलेजमध्ये जातो, मग कॉलेज संपून आपण जबाबदाऱ्या येतात आणि आपलं एक इनसेन्स आपण मारून टाकतो. खरं ते नाही केलं पाहिजे. तर माधव हा एक माझ्यासाठी एक रिमाइंडर होता खरं, की ते जपलं पाहिजे. काय होतं, डोळ्यामध्ये वागण्यामध्ये तो एक बनचुकेपणा येतो. एक्झॅक्टली. मला सगळं येतं. एक्झॅक्टली. आणि काही गोष्टी माहीत नसणं हे सुद्धा फार फायद्याचं असतं. एक्झॅक्टली. कधी कधी त्या बनचुकेपणाला मॅच्युरिटी असं म्हटलं जातं. एक्झॅक्टली. ते फार मला ती ओळ फार आवडते, की जिंदगी की उलझने शरारते कम कर देती है और लोग समजते की हम समझदार हो गए. तर तसं ते आहे. लोकांना असं वाटतं की अरे हा फार मॅच्युअर आहे. नाही, त्याने आता खोड्या करणं बंद केलेलं आहे, एवढंच आहे. आणि खोड्या करणं म्हणजे इमॅच्युअर आहे असं नाही. मी तर इतक्या खोड्या करतो, मला तर फार आवडतं बाबा. 12 सप्टेंबर ही तारीख तुम्ही लक्षातच ठेवा आणि इकडे तिकडे कुठे जाऊ नका, सिनेमागृहातच जा, सिनेमा नक्की बघा. दशावतार कोकणामधली एक अशी परंपरा आहे ज्या परंपरेमध्ये कलाकारांचा खरा कस लागतो. अनेक उत्तम अभिनेते जी कला करण्यासाठी किंवा जी कलाकारी करण्यासाठी धडपडतात, अशी ती कला आहे दशावतार. आणि ही पडद्यावरती येणार, त्याच्यामागे प्रेमाची गोष्ट आहे, दशावतारी करणाऱ्या त्या कलाकाराची गोष्ट आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे 12 सप्टेंबर पासून. बरोबर.